हॅलो, नमस्कार. मी सोनल, मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप-खूप मनापासून स्वागत करते. आज मी कुठलीही रेसिपी शेअर करत नाहीये, पण मी या सगळ्या रेसिपीसाठी जो काही भाजीपाला वगैरे आणते ना, तर तो कसा मी सेट करते, फ्रिजमध्ये कसा लावते, हेच सगळं मी शेअर करणार आहे. फ्रिजमध्ये लावण्यापासून तर एखादी भाजी निवडून, धुवून ठेवण्यापासून हे सगळं मी इथे शेअर करणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात आधी तर मी 8 दिवसांचा भाजीपाला आणून ठेवते. कारण सारखं-सारखं बाजारात जायला नको. आणि मी कधीही हा जो भाजीपाला आहे तो ऑनलाईन वगैरे मागवत नाही. स्वतः भाजी मंडीमध्ये जाते आणि मस्त असा फ्रेश हा भाजीपाला घेऊन येते. हा भाजीपाला जेव्हा फ्रेश असतो त्यामुळे तो फ्रिजमध्ये 8 ते 10 दिवस आरामात टिकतो. हाच भाजीपाला फ्रिजमध्ये 8 ते 10 दिवस कसा टिकून राहणार, हेच आज मी इथे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर काही भाज्या ज्या आहेत, तर अशा फ्रिजचे जे डब्बे असतात ना, तर हे मी Amazonवरून घेतलेले होते. तर यामध्ये असे करून ठेवते, म्हणजे काही भाज्या कट करून ठेवते. जसं शेवगा वगैरे आहे ना, शेवगा जर आपण टबमध्ये ठेवला, जो फ्रिजचा टब येतो, त्याच्यामध्ये जर तो ठेवलाय, तर ते लवकर सुकून जातात आणि काहीच त्याच्यामध्ये रस राहत नाही आणि अजिबात म्हणजे त्याची भाजीच होत नाही. म्हणून मी काय केलं, याचे 2 तुकडे केले म्हणजे या डब्यामध्ये बसेल आणि खालून आणि वरून टिश्यू पेपर घातला म्हणजे पाणी जे आहे ते सगळं ॲब्सॉर्ब होईल आणि याला डब्याला बंद करून व्यवस्थित फ्रिजमध्ये ठेवलं. याच पद्धतीने मी ब्रोकोली कट करून घेतली. त्यानंतर पालक कट करून घेतलेला आहे. पालक तोडायचा नाही म्हणजे चाकूने कट करायचा नाही, हाताने तोडून घ्यायचा. त्याच्यामुळे हे जे पालक आहे ते जास्त दिवस टिकतं. आणि आता हा भाजीपाला जेव्हा आपण फ्रिजमध्ये ठेवतो, तर एखादा कप्पा जर खराब दिसत असेल किंवा स्वच्छ करण्याची वेळ जर आली असेल ना, तर मी तेव्हाच्या तेव्हाच तो स्वच्छ करून घेते. जसं आता तुम्ही इथे बघितलं. ते थोडंसं कोलीन मारून पुसून घेतलं आणि त्यानंतर यावरती ही जी मॅट असते ना, फ्रिज मॅट ही जी आहे, तर ही घालून घ्यायची आहे. तर मी याची पण लिंक देईल. मी याचा रोल घेतला होता आणि मला जसा पाहिजे त्या आकाराचा याला कट करून घेतलेलं होतं. आणि ज्या पालेभाज्या आहेत त्या स्वच्छ निवडून घेतलेल्या आहे. कारण जोपर्यंत हे निवडत नाही तोपर्यंत त्या फ्रिजमध्ये काही व्यवस्थित राहणार नाही. जसं असंच याची जुडी बांधून राहिली की ती खराब होते. म्हणून ज्या दिवशी मी हा बाजार आणते त्याच दिवशी ह्या ज्या पालेभाज्या आहेत त्या सगळ्या निवडून घेते आणि अशा प्लास्टिकमध्ये म्हणा किंवा डब्यामध्ये असे भरून ठेवते. त्यानंतर काही भाज्या मी धुवून ठेवते, पण सगळ्याच भाज्या धुवून ठेवत नाही. जसं आता मी इथे मिरची धुवून स्वच्छ कोरडी करून घेतली आणि त्यानंतर त्याचे देठ काढून घेणार आहे. तर हे बघा, इथे पालक, कोथिंबीर, मेथी हे सगळं निवडून घेतलं आणि हे निवडण्यासाठी माझ्याकडे जी बाई येते ना, तर ती मला मदत करते. मग ती आणि मी आम्ही दोघी जणी मिळून हे सगळं निवडून घेतो. त्यानंतर काही भाज्या मी प्लास्टिकच्या पिशव्यांमध्येच ठेवते. फ्रेश राहतो, चांगला राहतो. आणि जसा मला वेळ मिळेल तर काही शेंगा असतील ज्या निवडायच्या असेल किंवा तोडायच्या असेल तर त्या निवडून घेते. म्हणजे जेणेकरून जेव्हा भाजी करतो ना तर सकाळच्या घाईमध्ये पटकन भाजी फोडणीला घालता येते. आता काही भाज्या जसं भेंडी आहे, वांगी आहे, ही तर आपण काही चिरून ठेवत नाही. जेव्हा आपल्याला करायची आहे तेव्हाच चिरून ठेवायची असते म्हणजे तेव्हाच चिरायची असते. तर त्या भाज्या मी वेळेवर चिरते. तर चला आता या सगळ्या भाज्या आपल्याला फ्रिजमध्ये ठेवायच्या आहेत. तर मी या टबमध्ये ठेवते. तर हा माझा टब आहे ना तुटला आहे. पण मला नवीन घ्यायचा आहे आणि नवीन घेण्यासाठी ऑनलाईन मिळतंय. मी बघितलं Amazonवरती आहे. तर मी ते ऑर्डर केलेलं आहे आणि तुम्हाला जर घ्यायचं असेल तर मी ते प्रॉडक्ट लिंक टॅग करते. आता हा टब फ्रिजमध्ये ठेवून द्यायचा. त्यानंतर या पद्धतीने मी इथे भाज्या अशा लावून घेते. जसं काकडी आहे, गाजर आहे, हे मोठे-मोठे असतात तर याला मी डब्यामध्ये वगैरे ठेवत नाही. डायरेक्ट या टबमध्येच ठेवते. आणि ज्या काही भाज्या आपण प्लास्टिकच्या पिशवींमध्ये भरून ठेवलेला आहे तो पण ठेवते. मला पर्सनली सगळ्या भाज्यांसाठी वेगवेगळे डब्बे घेणं आवडत नाही. काही भाज्यांसाठी ठीक आहे. पण प्रत्येक भाज्या त्या डब्यांमध्ये ठेवण्यापेक्षा असं प्लास्टिकच्या पिशवीमध्ये किंवा कापडी पिशवीमध्ये असं पॅक करून तुम्ही या टबमध्ये पण ठेवू शकता. त्यानंतर तुम्ही इथे बघितलं असेल टोमॅटो जे आहे ते मी फ्रिजमध्ये ठेवत नाही. टोमॅटो, बटाटा, कांदे, लसूण हे सगळं मी बाहेरच ठेवते. टोमॅटो पण स्वच्छ धुवून बाहेरच ठेवते. आता गाजर, काकडी जे आपण या टबमध्ये डायरेक्ट ठेवलेलं आहे ते पण लवकर खराब होते. तर म्हणून किंवा सॉफ्ट पडते. त्याच्यामुळे काय करायचं एक 8 दिवसामध्ये हे सगळं कन्झ्युम करायचं आहे. आणि म्हणूनच मी हे फक्त 8 दिवसाचा भाजीपाला घेऊन येते.
आणि आता पालेभाज्या मी या पद्धतीने ठेवते. तर असे डब्बे वगैरे आहेत, तर त्या डब्यांमध्ये निवडून खाली एखादा टिश्यू पेपर, वरून एक टिश्यू पेपर घालायचा, त्यानंतर झाकण बंद करून ठेवते. तर असं हे जे पालेभाज्या आहे ना 8 ते 15 दिवस पण टिकतात. पण 8 दिवसामध्ये या संपूर्णच जातात तसं पण. त्यानंतर आलं पण मी डब्यामध्ये ठेवते, पण आता आज डबे रिकामे नाहीये, तर मग मी या टबमध्येच ठेवते आणि आलं खराब होत नाही. टबमध्ये बरेच दिवस राहतं, 15 दिवस आरामात टिकतं. मी पाव किलो हे आलं आणलं ना, की मला आरामात 8 ते 10 दिवस, कधी-कधी 15 दिवस पण हे पुरतं. त्याच्यामुळे 15 दिवस पण हे आरामात छान या टबमध्ये राहतं. आता सगळ्यात मोठा टास्क म्हणजे आज मी 3-4 किलो हे मटार आणलेले आहे आणि हे आता मला सोलून ठेवायचे आहे. आणि मिरच्या पण धुवून आपण ठेवलेल्या होत्या, त्या छान सुकलेल्या आहे. आता याचे देठ काढून घ्यायचे आणि हे पण मी डब्यामध्ये भरून ठेवून देते. आजचा जो व्हिडिओ आहे तो मी भाजीपाला कशा पद्धतीने ठेवते ते मी तिथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा एक रॅन्डम व्हिडिओ होता. जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि तुमच्याकडे काही आयडियाज असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.